इथून आहे भाई 500 मीटर आहे अजून चालत जायला. तर मंडळी इथून आपल्याला 500 मीटर चालत जायचंय आणि असा एक रस्ता आहे छोटासा, म्हणजे जंगल टाईप. तर आता दोघे पण आम्ही जातोय. खूप दिवसांनी आज आम्ही परत भेटलोय. खूप दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष झालं. हा, वर्षानंतर आज आम्ही परत भेटलोय आणि आग्रा आलेलो तर म्हटलं फिरून जाऊया. आलेले तिथले स्पॉट एक्सप्लोर केल्याशिवाय जायला मजा पण येत नाही. सो म्हटलं चला जाऊ, बघून येऊ काय काय आहे. आम्ही पण कधी गेलो नव्हतो, एवढी इच्छा नव्हती बघायची आमची पण म्हटलं ठीक आहे आल्यासारखं, म्हणजे त्याच्या जागेचे जे काय फेमस स्पॉट असतील ना ते फिरलेच पाहिजे असं मला पण वाटतं. मेमरीज आहेत शेवटी आपले. आणि गाईज एक सांगायचं राहिलं, पार्किंगमध्ये कसा सीन आहे की तुम्ही गाडी इथे तिथे लावू नका, कारण ती लोक पे अँड पार्कची सिस्टम आहे. आणि हा भाई खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथे एवढी माकडं आहेत ना, सीटची पूर्ण वाट लावून टाकणार जर चुकून तुम्ही अनअटेंडेड गाडी सोडली. आता जिथे आम्ही पार्किंग लावली तिथे ते लोक लक्ष तरी देतात, ॲटलिस्ट माकडं पळवतात वगैरे. तो अनअटेंडेड प्लीज गाडी सोडू नका. पे अँड पार्क आहे, 30 रुपये घेतात हार्डली आणि लक्ष ठेवतात तुमच्या गाडीवर. सो इट इज बेटर की पे अँड पार्क करूनच पार्क करा. Where stress dissolves like footprints in the sand. आणि एक गोष्ट गाईज, जर तुम्ही अशा कुठल्या प्लेसवर येताय म्हणजे फिरायला आणि इथे माकडं बिकडं आहेत जे आहेत, त्यांना प्लीज ना काय बोलतो आपण ते खायच्या वस्तू देऊ नका. त्यांना खरंच घाण सवय लागते. तर ह्या गोष्टी करू नका. का माहित आहे, हे इन फ्युचर आपल्याला त्रास होतो आणि बऱ्याच पर्यटक ठिकाणी ह्या गोष्टीचा त्रास आहे. तुमचा कधी फोन नेतात, कधी खायच्या वस्तू हातातले खेचून नेणार. सो ही सवय लावू नका प्लीज. हा, आपल्याला वाटतं की त्यांना हवंय ते येतात मागायला, पण द्यायचं नाही. किती काय असून ते देऊ नका. ह्या गेटने आपण आज जाणार आहे. इथून समोरच आहे ताजमहलचं. पोचलोय. खूप जास्त गरमी आहे बाई इथे, खूप ह्युमिडिटी तर म्हणजे भयंकर आहे. हा, आता जुलै ऑलमोस्ट संपत आला, लास्ट तर 1 वीक राहिला असेल, तरी एवढी गरमी. पाऊस काय नाही, फक्त वातावरण असं होतं की पावसासारखं ढगाळ वातावरण, पाऊस काय पडत नाहीये. मजबूत गरमी आहे. हो, दिसायला बरं वाटतं ते. चला जाऊया. आता मी आहे वेस्ट गेटला, ताजमहलच्या इथे दाखवू शकतो तुम्हाला. इथं लिहिलं आहे वेस्ट गेट एंट्री. सो इथून आपण एंटर करणार आहोत आत. इथे तिकीट घ्यायची आधी. सो जस्ट वेस्ट गेटच्या बाजूला तिकीट काउंटर आहे, इथून तिकीट कलेक्ट करू आणि जाऊया तिकीट. तर भाई आता तिकीट घेतली आपण. 50 रुपये एकाची तिकीट आहे आणि कॅश आणा जर ऑनलाईन, कारण इथे UPI ट्रान्झॅक्शन नाही आहे. सो कॅशवर होते पेमेंट. आता आज जाऊया. Drums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow.
where stress dissolves like footprints in the sand. मस्त आहे भाई, छान आहे. ते बनवलंय ना म्हणजे छान वाटतं. एक नंबर आहे तसं भाई, मस्त आहे. आणि गरमी पण खूप आहे. काय नाही, फक्त चालतोय तरी एवढं गरम होतं. काय आहे सांगतो, आमचा चुकून म्हणजे मी माईक लावलेला आणि तिथे गेटवर बघितलं. हां, तर जे होते पोलीसवाले, CRPF वाले, हां, त्यांनी फोन माईक बघितला. माईक जमा करा, माईक जमा करा. जॉब करायला सांगितलं. हां, माईक आहे, जमा करतो. आणि भाई तो माईक जमा करावा लागला. आणि जिथे काउंटरवर जमा केलाय तिथे 6:30 वाजता तो बोला येऊन कलेक्ट करा, नाही तर काउंटर बंद होईल. आणि आत्ता वाजताय 6:20. जाऊ भाई, माईक घेणं इम्पॉर्टंट आहे. ते काय परत फिरता येईल. हा ना, एवढा महागाचा माईक याला फुकटचे पैसे जायचे. चला तर आता जाऊया आणि माईक कलेक्ट करू. बघा तसं काय नाही, मस्त पीसफुल आहे. जर तुम्ही फॅमिलीला घेऊन येत आहे, तुमच्या पार्टनरला घेऊन येत आहे, खूप छान जागा आहे फिरायला, मस्त वाटतं. लवकर या, मी तर सांगेन थोडं लवकर या. म्हणजे कमीत कमी 1-1.5-2 तास तुम्हाला फिरता येईल. आता आम्ही दोघे चालू आहे, आम्हाला एवढं काय फिरायचं हे नाही. बघितली जागा बस झाली. आता काय आम्ही येत राहू परत ना, कधी ना कधी कामानिमित्त काय असेल काम तर येत राहू. तर फिरत राहणार आहे, एवढा काही इश्यू नाही. बघूया आता एक दिवशी फॅमिलीला आणायचा प्लॅन करणार. फॅमिलीला घेऊन येईन, मस्तपैकी फिरू इथे. चला तर आता निघू आम्ही. ताजमहलचा व्हिडिओ छोटासा, आय होप तुम्ही पण आला असाल इथे, तर कमेंट नक्की करा. चलो देन, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी. बाकी देवा काळजी.